आपण दररोज आपल्या बाळांसाठी एक पौष्टिक अन्न शोधतच असतो, पण तुम्हाला माहित आहे का, आपल्या भारत देशामध्ये अनेक भाज्या उगवल्या जातात. त्यातलीच एक पौष्टिक भाजी आहे शेवग्याची शेंग, म्हणजे त्याला आपण मोरिंगो किंवा ड्रमस्टिक्स असं इंग्लिश मध्ये बोलतात. ह्याचं महत्व, याचा न्यूट्रिशनल बेनिफिट काय आहे ते आपल्या एका व्हिडिओमध्ये ऑनरेबल आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी सांगितलेलं आहे. ये जो ड्रमस्टिक है मोरिंगा, ये न्यूट्रिशन की दृष्टि से बहुत महत्वपूर्ण है, ऐसा मैं सुनता रहा हूँ। तो फिर मैं खुद उसके परोठे बनाता था और मैं उसके परोठे खाता था और मेरे सप्ताह में 1-2 बार आज भी मैं इसका उपयोग करता। हेच शेवग्याची शेंग आपण आपल्या बाळांना कसं देऊ शकतो, कधी देऊ शकतो, हे मी माझ्या स्वतःच्या बाळाला 6 महिने झाल्यानंतर दिलेलं आहे. आठवड्यातून 2 वेळा मी हे दिलेलं आहे. ही रेसिपी कशी बनवायची, ही अत्यंत पौष्टिक रेसिपी आहे, ज्याचे फायदे तुमच्या बाळांसाठी खूप जास्त आहे. हे मी माझ्या स्वतःच्या बाळामध्ये मी एक्सपिरियन्स केलेला आहे. हीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे. नाचणी आणि शेवग्याची शेंग हे आपण आपल्या बाळाला कसं दिल्यानंतर काय होतं, त्याचे बेनिफिट्स काय आहेत ते आधी बघूया आणि मग आपण रेसिपीकडे जाऊ. ड्रमस्टिक्स म्हणजे बाळासाठी नॅचरल ग्रीन आर्मी, जी बाळाला प्रोटेक्शन देते व्हायरल इन्फेक्शन्स पासून. नाचणी सत्व जे बाळाचं कन्स्ट्रक्शन वर्कर आहे, जे हायेस्ट कॅल्शियम देऊन बाळाचे बोन स्ट्रॉंग करतात. शेवग्याच्या शेंगामध्ये आयर्न आणि व्हिटॅमिन सी असल्यामुळे आयर्न ऑब्झॉर्प्शनसाठी हेल्प होते. ड्रमस्टिकमध्ये नॅचरल प्लांट प्रोटीन बेबीचे मसल स्ट्रॉंग करतात आणि ब्रेन डेव्हलपमेंटलाही बूस्ट करतात. शेवग्याच्या शेंगामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर आहे, ज्याच्यामुळे डोळे, इम्युनिटी आणि हेल्दी स्किनसाठी परफेक्ट आहे. ड्रमस्टिकमध्ये नॅचरल ओमेगा 3 बेबीच्या ब्रेन, मेमरी आणि नर्वस सिस्टमसाठी अमेझिंग आहे. शेवग्याच्या शेंगामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी जर्म प्रॉपर्टीज आहेत. बेबी लवकर रिकवर होतं, इन्फ्लेमेशन कमी आणि इम्युनिटी स्ट्रॉंग होते. आता आपण रेसिपी पाहूया. पहिले 3-4 शेंगा घ्यायच्या आहे शेवग्याची. त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. हळद, मीठ टाकून ते कुकरला लावायचं आहे. 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या, छान शिजून येण्यासाठी. त्यानंतर 2 चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, नाचणी सत्व घेतलेलं आहे. त्यामध्ये शिजलेलं शेवग्याच्या शेंगाचं पाणी मी टाकून नाही दिलं, ते याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे नाचणी सत्वामध्ये. आता शेवग्याच्या शेंगाचं हे आपलं आतमधलं इनर पार्ट ते मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. पल्प तुम्ही 2 ते 3 शेवग्याच्या शेंगाचा पल्प तुम्ही काढून ते मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. छान तुम्ही बघू शकता, छान पेस्ट झालेली आहे. आता ती पेस्ट आपण नाचणी सत्वामध्ये मिक्स करून घेतली आहे. थोडंसं चिमूटभर मीठ आणि हळद टाकलेली आहे. आता आपण ते गॅसवरती छान शिजून घ्यायचं आहे. हे कंटिन्युअसली आपण स्टर करायचं आहे, हलवायचं आहे, कारण की त्याचे लम्प्स फॉर्म नाही झाले पाहिजे. तुम्ही बघू शकता किती छान शिजलेलं आहे. तसंच शिजवून घ्यायचं आहे आणि हे आपलं रेडी झालेली आहे ही रेसिपी. शेवग्याची शेंग आणि नाचणीची पेस्ट रेडी आहे. अशाच पारंपरिक पौष्टिक बेबीच्या रेसिपीजसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना शेअर करा.